काल परळीमध्ये व्हायलन्स झालेला आहे. मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढणार. करेक्ट. त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते. हे त्यांची लेखचं स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं, तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर. मग तुम्हाला माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे, आंदोलन करणारे, मग थांबवण्यात का नाही आलं? पोलीस काय करत होती? दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलन्स झालाच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेस मध्ये त्या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार? सोमनाथ भाऊंची केस याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही. परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे. तशीच बीड परळीची घटना आहे. तिथे काय चाललंय, पुढे काय झालं? बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली SITची. काल मकोका लावला, याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानतो. उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे. पण व्हॉट नेक्स्ट?